मुंबईमधील नेवीनगरमधल्या रायफल चोरी आणि काडतुसं चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश आलंय। या प्रकरणामधील 2 जणांना अटक करण्यात आली आहे। हे दोघे सख्खे भाऊ असल्याचं समोर आलंय। राकेश उबाला आणि उमेश उबाला अशी अटक केलेल्या भावांची नावं आहेत। तर तेलंगणामधून या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे। यातील राकेश उबाला हा नौदलात कार्यरत होता, अग्निवीर होता अशी ही माहिती समोर आली आहे। नेव्हीच्या युनिफॉर्ममध्ये असलेल्या एकानं ड्युटीवर तैनात असलेल्या अग्निवीर सैनिकाकडून ड्युटी बदलल्याचं सांगत आणि त्या जागी आपली नियुक्ती झाल्याचं सांगत रायफल आणि जिवंत काडतुसं घेतली होती। तर इन्सास रायफल 3 मॅगझिन आणि 40 काडतुसं चोरली होती। या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी एक सीसीटीव्ही त्यांना सापडलेला होता। त्यानंतर या दोघांना पोबारा केला होता। यामध्ये नेव्हीनगरमधील मुख्यालयातील एक व्यक्ती गेटच्या भिंतीवर चढून पलीकडे उभ्या असलेल्या व्यक्तीकडे पिशवीत भरलेली वस्तू फेकताना दिसला होता। तेलंगणाच्या नक्षलवादी भागामध्ये जाऊन नक्षलवाद्यांना रायफल विकण्याच्या प्रयत्नात हे दोघे होते का याचा तपास आता पोलीस करतायत। जे बाहेर होते तो उमेश उभा होता आणि आतमध्ये गेले त्यांचे नाव राकेश होते। ते एक माणूस आहे ते तिथे काम करत होते। आता डिटेल मध्ये आल्यानंतर ते आम्हाला कळतील। राकेश